आता या कोर्समध्ये आपण काय शिकणार ते सांगितलेलं मी की एकतर अंकशास्त्र आणि पुन्हा अंकशास्त्राचं अ, हे कसं अप्लाय कसं करायचं ते आपण महत्वाचं शिकणार आहे इथं. आणि एकदा आपण ते समजून घेऊ लागलो आणि अप्लाय करायला लागलो तर काय त्यानंतर काय मेमोराईज करण्याची गरज पडत नाही, ते आपसुकच मेमोराईज होतं. बरं. मग हे न्यूमरॉलॉजी ही युनिव्हर्सल नंबरची भाषा आपल्याला शिकायची आहे. आणि सायकल्स जे आहेत ते रिपिटेटिव्ह पॅटर्न्स जे त्या व्यक्तीच्या आयुष्यात आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्याच्या बेसवर त्याचं फ्युचर पण आपल्याला प्रिडिक्ट करायचं आहे. आणि ऑफकोर्स प्रत्येक वेळेस काय सगळे हे आयडेंटिफाय करायलाच हवे आहेत असं नाही आहे. जसं तुम्ही म्हणजे कित्येक जे ठोकताळे आहेत किंवा कित्येक म्हणजे याला कित्येक जे मोल्ड्स आहेत किंवा त्याचे पॅटर्न्स आहेत ते त्याच्या मुलांक भाग्यांमधनं त्याच्या जोडी नंबर मधनं रिव्हील होत असतात. आणि पुन्हा त्या व्यक्तीशी जेव्हा आपण समोर बसून वन ऑन वन रिडिंग करतो तेव्हा त्याच्याशी आपल्या एनर्जीज कनेक्ट होतात, तर मग इंट्युशन पण आपल्याला अवेलेबल असते. मग त्यामुळं इंट्युशनच्या माध्यमातून अंतर्प्रेरणेच्या माध्यमातून पण मॅजिकली काही गोष्टी त्या माणसाविषयी आपल्याला कळू शकतात आणि त्या बेसिसवर आपण त्यांचं चांगलं प्रेडिक्शन करू शकतो, उत्तम गायडन्स देऊ शकतो. तर मग लक वरती प्रभाव करणारे घटक आपण बघितले. तर हे सगळे महत्वाचे आहेत बरं का, मूलांक, भाग्यांक, राशियांक आणि नामांक. आणि एक्सटर्नल फॅक्टर्स पण कोणते आहेत ते आपण बघितले. आता आपण इंटरनल फॅक्टर्सवर पहिल्यांदा जोर देऊ. मग त्यात सुद्धा हे 4 इंटरनल फॅक्टर्स आहेत, आपण त्याच्याविषयी काल बोललो आहोत. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये मूलांक हा सगळ्यात प्रॉमिनंट आहे, हा अंक. ओके. भाग्यांक, राशियांक, नामांक विषयी आपण एक झलक बघितलेली आहे, त्याच्याविषयी आपल्याला एक रफ आयडिया आहे. हे सगळे सेपरेट चॅप्टर्स आहेत, त्यामुळं जसं भाग्यांक आहे तर भाग्यांकाचं एक सेपरेट लेक्चर होणार, त्याला निदान तासभर त्याच्यावर बोलण्याची गरज पडते. आणि त्याच्यात मग त्याचे जे सगळे जे पैलू आहेत ते कव्हर होतात. ओके. मग आता आपल्याला कसं आहे की हा एक म्हणतो ना, इगल्स आय व्ह्यू जो आहे तो तो आपण फक्त बघतो की काय काय आहे इथं, जे महत्वाचं आहे ते. मग मुलांक कसा काढायचा आपण शिकलो. तर मुलांक जसं की आता एखाद्याची जन्मतारीख आता 19 असेल समोरच्या उदाहरणामध्ये, तर मग आता मुलांक काढायचा असेल कधी तर आपल्याला महिना आणि त्याच्या याची गरज नाही आहे. त्या जे जन्माचं जे साल आहे ते ते नाही लागत आपल्याला, फक्त तारीख लागते. मग त्यात सुद्धा जर ज्यांची जन्मतारीख असेल 1 पासून ते 9 पर्यंत, तर जी काय तारीख आहे तोच त्यांचा मुलांक झाला. सिंगल डिजिट वाली जर जन्मतारीख असेल तर तोच त्यांचा मुलांक. आणि जर त्याची डबल डिजिट वाली जर जन्मतारीख असेल जसं की 10 पासून ते 31 पर्यंत असू शकतात, मग तर काय करायचं, त्याला सिंगल डिजिट टोटलवर आणायचं, तर तो आपल्याला त्याचा मुलांक आहे ते कळतं. जसं तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय इथं की 19,587 आहे बघा. ओके. तर मग इथं 19 म्हणजेच काय झालं, आता ती त्याची तारीख आहे तीच आता इथं लागणार आपल्याला मुलांक काढताना. मग ते त्याची टोटल करा, 1+9 मग ती झाली 10. म्हणजे अजून पण डबल डिजिटवर आहे ते, त्यामुळं अजून मुलांक नाही आलेला आहे. मग कधी कधी एका स्टेपमध्ये ते येऊन जातं. आता इथं 2 स्टेप लागतील. आता 1+0 करावं लागेल, मग 1 आला. मग त्याला आपण म्हणू की हा एक हा त्या व्यक्तीचा मुलांक आहे जर 19चा जन्म असेल. ओके. मग हे यातनं आपल्याला काय कळलं की जन्मतारीख जर असेल 1 किंवा 10 किंवा 19, 28, या चारही बाबतीत मुलांक 1 असतो. महिना कोणताही असला तरी हरकत नाही, वर्ष कोणतंही असू दे. ठीक आहे. तर मुलांक अशा पद्धतीनं काढतात. मग मुलांक आता काय दाखवतो त्या व्यक्तीचा एक स्वभाव, कोर नेचर काय आहे त्या व्यक्तीचं, ते आपल्याला मुलांकवरून त्याचा एक आयडिया येते आपल्याला चांगली. ओके. आणि मग तेच ना, मग स्वभाव जो काय असणार तो दैनंदिन आयुष्यात त्याचा तो प्रकट होत राहतो. बरोबर. मग ते आपण सांगू शकतो. आता ही झाली मुलांकची ग्लिम्स. ओके. तसंच भाग्यांची फक्त ग्लिम्स सांगतो तुम्हाला मी, झलक. ओके. मग आणि हे सगळं झालं मुलांक भाग्यांक नंतर झोडियाक नंबर आणि नेम नंबर हे झालं की परत मग मुलांकमध्ये डिटेल चाललोय आपण. ओके. आता मग भाग्यांची झलक आपण बघूया. ओके. आणि भाग्यांविषयी डिटेल ऑफकोर्स नंतरच्या लेक्चर्समध्ये जाणार आहे आपण, निदान एक एक तास ह्या प्रत्येक कन्सेप्टवर बोलणं गरजेचं आहे. ओके. तर भाग्यांक म्हणजे सगळंच की D+D, M+M, Y+Y+Y+Y. ओके. असं सगळी टोटल जेव्हा आपण करतो आणि त्याला पुन्हा सिंगल डिजिटला आणायचं, तर तो भाग्यांक येतो. जसं की ते 41 आला, मग पुन्हा तो सिंगल डिजिटला आणल्यानंतर तो 5 येतो. मग हे आता एवढं एक्झाम्पल मध्ये तुम्ही जाऊ नका.
पण मग भाग्यांकाचा रेलेव्हन्स काय, त्याचा कुठे संबंध जुडतो? तर भाग्य म्हणजे मेनली त्याच्यात येतं की त्या व्यक्तीचं करिअर कसं राहणार, त्या व्यक्तीचं रिलेशनशिप कसं राहणार. रिलेशनशिप म्हणजे मग ते लग्न असो किंवा बाकीचे कुठले म्हणजे नातेसंबंध असो, ते सगळं चालतं. आणि मनी फ्लो त्या व्यक्तीच्या आयुष्यात कसा राहणार. ओके. किंवा एकूणच कशा प्रकारचं त्या माणसाचं म्हणजे एक गृहस्थ म्हणून कसं आयुष्य असू शकतं त्याविषयी आपण सांगू शकतो. मग म्हणजे भरपूर वेळा कसं की प्रेडिक्शन्स जे असतात ते जे आपण म्हणू भौतिक गोष्टींविषयी असतात, त्यामुळे आम्ही बोलतोय. काही काही व्यक्तीच्या आयुष्यात जास्त त्याचा प्रवास आध्यात्मिक पद्धतीचा पण असू शकतो, पण ते अपवाद असतील. ओके. मग तेव्हा मग त्या व्यक्तीचा स्पिरिच्युअल जर्नी कसा राहील ते पण आपण सांगू शकतो. ऑफकोर्स त्या व्यक्तीला त्यात जास्त इंटरेस्ट असेल तर मग त्या पद्धतीने आपण त्याला गाईड करू शकतो. पण मेनली हेल्थ, रिलेशन, करिअर, मनीशी रिलेटेड जे सवाल असतात ते भाग्यांच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. आणि भाग्यांकाचा प्रभाव थोडासा उशिरा दिसू शकतो बऱ्याच केसेसमध्ये. तर वयाच्या 30 नंतर 35 नंतर दिसू शकतो. जास्त प्रमाणात प्रभाव म्हणतो मी तसा त्याच्या त्याचा त्या व्यक्तीवर एक चांगला प्रभाव, बऱ्यापैकी प्रभाव म्हणजे भाग्यांचा सुद्धा जन्मापासून असतो. पण अगदी प्रॉमिनंट विचार केला तर मुलांचा जास्त प्रभाव आपल्याला दिसतो अगदी जन्मापासून. पण भाग्यांचा प्रभाव जसं जसं ती व्यक्ती मॅच्युअर होत जाते तसं जास्त दिसायला चालू होतो. ओके. आणि त्याचा प्रभाव मग नंतर जास्त मॅटर होतो. समजा 35 नंतर 40 नंतर भाग्यांक जवळपास मुलांक एवढाच त्याचा महत्व होऊन जातो. असं टू स्टार्ट विथ आपण म्हणू शकतो एक 60% आपण मुलांकला महत्व देऊ, 40% आपण भाग्यांकला देऊ शकतो, असं ह्या दोघांच्या तुलना द्यायची झाली तर. ओके. नंतर नामांक. मग नामांक कसा मोजतात? तर मग पहिली गोष्ट नामांक हा कन्सेप्ट काय, म्हणजे नाव तर अक्षरांमध्ये असतं, पण काय की त्या अक्षरांना पुन्हा अंकांशी जोडलं गेलेलं आहे. मग आपण हे काय लॉजिक आहे की नावाला पुन्हा कसं काय तुम्ही अंक त्याच्याशी कनेक्ट करणार. मग म्हणजे अशा पद्धतीचं क्रिटिसिझम होणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला अशा पद्धतीनं आपण प्रश्न पडले पण पाहिजेत आपल्याला सगळं की अरे हा हा अंक लेटर समजा असेल यू तर ते असतं 6. मग आपल्याकडं पद्धत आहे की हा गुरुजींनी म्हटलं 6 म्हणजे 6. अरे पण स्वतःचं डोकं पण लावलं पाहिजे तिथं. ज्या ठिकाणी गरजेचं आहे तिथं. जिथं श्रद्धा ठेवायची आहे ते विषय वेगळे असतात. जिथं समजा लॉजिकल आर्ग्युमेंट्सची गरज आहे तिथं ते ते विषय वेगळे असतात. मग त्या त्या पद्धतीनं जे साजेस आहे ते आपण केलं पाहिजे. जिथं आर्ग्युमेंटेशनची गरज आहे, जिथं डिबेटची गरज आहे, तिथे डिबेट झालं पाहिजे. आणि जिथं गोष्टी लॉजिकच्या जगाच्या पलीकडच्या असतात, अ, रहस्यमय असतात, जादुई असतात, तिथं लॉजिकचा तिथं लॉजिकचं नाव काढण्याची पण गरज नाही. ओके. सो जे साजेस आहे त्या त्या डिस्कशनला, त्या त्या विषयाला, त्यानुसार आपल्याला मोल्ड होता आलं पाहिजे. तर आता नामांक कसा काढतात थोडक्यात, तर नामांक प्रत्येक तुमच्या नावाचं जे इंग्लिश स्पेलिंग आहे किंवा ज्याला आपण म्हणतो रोमन लेटर्स जे आहेत, मग त्या प्रत्येक लेटरशी संबंधित अंक आहे. आणि मग त्या सगळ्या अंकांना पुन्हा जोडायचं, त्यांचे टोटल करायची, पुन्हा सिंगल डिजिट टोटलवर आणायचं, तो तुमचा नामांक असतो. आणि मग पुन्हा तो काय जो काय अंक आला त्याच्या बेसिसवर मग तुमच्या भाग्यावर त्याचा परिणाम काय पडणार ते सांगता येतं. मग नामांक हा पण खूप गहन विषय आहे, कारण का नामांक ही न्यूमरोलॉजीमधली सर्वात पॉवरफुल रेमेडी आहे. ओके. त्यामुळं त्याच्यावर म्हणजे खूप डिटेल्ड आणि लेयर्ड अशा पद्धतीने डिस्कशन होणं गरजेचं आहे. ओके. ते आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये करूच. हं. मग ही झाली नामांक या विषयाची थोडी झलक. राशी अंक म्हणजे काय? मग राशी अंक हा सुद्धा तुमच्या जन्मतारखेवर निघतो. आणि कसं आहे की तुमच्या जन्माच्या वेळेस सूर्य ज्या राशीमधून भ्रमण करत होता. ओके. मग राशी म्हणजे हे कशाचं? राशी म्हणजे रास समजते ना तुम्हाला? रास म्हणजे ढीग अशा अर्थाने येते. तसं ताऱ्यांचा एक ढीग. जसं आपल्या सूर्यमालेच्या पण सगळ्या बाजूनी तारे आहेत. तर मग नेमकं कोणत्या तारकापुंज जो आहे, तारकांचा समूह, त्याच्या जवळून सूर्य जात होता. ओके. मग सूर्य पण रिलेटिव्हली भ्रमण करतो. आपल्या दृष्टीने म्हटलं तर तो स्टेबल आहे. पण म्हटलं तर युनिव्हर्सच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्याची पण पोझिशन चेंज होते. ओके. मग किंवा आपण म्हणू शकतो की पृथ्वीच्या दृष्टिकोनातून जे सूर्याचं रिलेटिव्ह मोशन आहे, तेव्हा तो कोणत्या तो जो तारकांचा पुंज आहे त्याच्याजवळ होता. कारण मग पुन्हा त्या त्या तारकांचा किंवा ताऱ्यांचे जे समूह आहेत, त्यांचा जो सुद्धा प्रभाव सौरमालेवर आणि पर्यायाने पृथ्वीवर पडतो. ओके. मग थोडक्यात काय की फक्त सौर मंडलापर्यंतचा विचार कुठं कशात झालेला आहे, मुलांक आणि भाग्यांमध्ये. आणि बियॉन्ड सूर्यमाला
विचार कुठं होतो, राशियांच्या माध्यमातून होतो. म्हणजे मग त्यातून मेनली काय कळतं, की तो व्यक्ती इतर जगाशी कसं वागेल. ओके, ते कळतं, त्याला आपण राशियांक असं म्हणतो. ओके. आता यात पुढचा बघा तुम्ही तुम्ही मुद्दा, की मग ठीक आहे, मग राशी अंक कसा ठरतो, तर मग राशी अंक आता न्यूमरोलॉजीमध्ये सूर्य राशीनुसार ठरतो. सूर्यरास आणि चंद्ररास असे पण प्रकार आहेत. ते का आहेत? ओके, कोणत्या ठिकाणी सूर्यरस वापरतात, कोणत्या ठिकाणी कोणत्या विषयामध्ये समजा चंद्ररस वापरतात, फरक त्यांच्यामध्ये काय, ते अप्रोचेस चा अर्थ कसा आपण लावतो. ओके, ते सगळं आपण बघू. ते सगळं म्हणजे हे सगळे डिटेल विषय आहेत. मग ते त्या त्या वेळेस जसं राशींच्या वेळेस हे आपोआपच मग राशीचे कुठले प्रकार झाले, चंद्ररास म्हणजे काय, सूर्यरास म्हणजे काय, फरक काय, हे मुद्दे ओघानच येतील तेव्हा सगळं त्याच्याविषयी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं जर एकदम मस्त सोप्या भाषेमध्ये. ओके, आता आपण बघूया नंबर्स. नंबर्स त्याच्यामध्ये कोणत्या प्लॅनेटला कोणता नंबर दिला गेलेला आहे, का बरं तो दिला गेलेला आहे. ओके, हे सगळं आपण आता म्हणजे बघणार. त्याच्यात अ, जसं की नंबर वन आहे, मग सूर्य म्हणजे नंबर वन एवढंच सांगतात सगळ्या व्हिडिओमध्ये मी बघतो. परंतु ठीक आहे, तिथपर्यंत समजलं, पण तो वन का दिला याच्याविषयी आपल्याला आयडिया असणं गरजेचं आहे, सो दॅट आपल्याला ते रिलेट करता येईल की जे काय सांगितलं जातं. मग कसं आहे की सूर्यमालेची सुरुवात सूर्यापासून आहे. सूर्याला एक मोठा तारा धडकला आणि सूर्याचे जे छोटे छोटे तुकडे उडले बारीकशे, त्यातनं ग्रह निर्माण झाले असं आहे. मग त्यामुळं सूर्य हा इनिशिएटर आहे. ओके, हा ओरिजिनचा बिंदू आहे आपल्या दृष्टिकोनातून. ओके, युनिव्हर्सच्या दृष्टिकोनातून काय सूर्य ओरिजिन नाहीये, पण आपण सौरमालेत राहतो, पृथ्वीवर राहतो, तर आपल्या दृष्टीनं ओरिजिन म्हणजे सूर्य आहे. ठीक आहे. मग त्यामुळे ओरिजिन किंवा इनिशिएशन म्हणजेच नंबर वन, सूर्याचा नंबर वन आहे. ओके, तर तो लीडर आहे कारण संपूर्ण सूर्यमालेचे ग्रह त्याच्याभोवती फिरतात, त्यामुळं तो लीडर आहे म्हणून पण वन. आता नंबर टू चंद्राला दिले गेले, कारण का पृथ्वीवर सर्वात जास्त जो प्रभाव आहे सूर्यानंतर कोणत्या याचा असेल, म्हणजे खगोलीय कुठल्या बॉडीचा असेल किंवा ज्याला आपण तो ऍस्ट्रॉनॉमिकल बॉडी. ओके, तर तो आहे चंद्राचा. कारण आपण म्हणू की चंद्र तर इतका मोठा नाही सूर्यासारखा, तो तो तर चंद्र तर पृथ्वीपेक्षा पण लहान आहे. ते काही असलं तरी चंद्र खूप जवळ आहे. सूर्याच्या पेक्षा कितीतरी पटीनं चंद्र आपल्या जवळ आहे. त्यामुळं चंद्र जरी छोटा असला तरी त्याचा प्रभाव खूप जास्त आहे आपल्या पृथ्वीवर. आणि सोपं उदाहरण काय, की जे काय भरती ओहोटी येते जी समुद्राला, मग ती चंद्रामुळे होते, सूर्यामुळे नाही. कारण म्हणजे चंद्र इतका जवळ आहे की काही बाबतीत सूर्यापेक्षा पण त्याचा जास्त प्रभाव पडतो. ओके, छोटा असून. सो चंद्र नंबर दोनला आहे. ओके, दोन म्हणजे चंद्र असं म्हणतात. तीन म्हणजे गुरु. का? कारण गुरु म्हणजे ज्युपिटर हा जो ग्रह आहे, तो ह्या सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह आहे. म्हणजे सूर्याला मी तर पकडत नाही याच्यात. तर सूर्य सोडलं तर मग बाकी सगळे जे ग्रह आहेत सूर्यमालेतले, त्या सगळ्यांना जरी एकत्र केलं तरी गुरु त्यांच्या अडीचपट मोठा आहे. अडीचपट जास्त वजन आहे गुरुमध्ये. किंवा इतका मोठा आहे तो, कितीतरी पटीनं त्याची साईज पण जास्त आहे पूर्ण सूर्यमालेतील ग्रह एकत्र केले तरी. ओके, पृथ्वीच्याच तो 1600 पट मोठा आहे. ओके, त्यामुळे या सूर्यमालेत सूर्याचा जसा मोठा प्रभाव आहे तसं गुरुग्रहाचा प्रभाव पण या सूर्यमालेमध्ये मोठा आहे. ओके, मग त्यानंतर येतो राहू. मग राहू म्हणजे कसं की अपोजिंग फोर्सेस. तुम्ही बघा की हे पूर्ण जे जग आहे ते असं काय म्हणता येईल ना, दोन दोन सॉरी, दोन विरुद्ध प्रकारच्या गोष्टींनी बनलेला आहे. जसं की समजा आपण डावा हात आणि उजवा हात असा आला तर आपण म्हणू की हे म्हटलं तर हे एकमेकांचे विरोधी आहेत, म्हटलं तर हा एक दृष्टिकोन झाला. पण दुसरा दृष्टिकोन हा आहे की दोघे एकमेकांना सपोर्ट करतात सो दॅट हे स्ट्रक्चर तयार होते असं इथं. ओके, मग जसं ही सृष्टी चालते पण सृष्टीला विरोध पण जरुरी आहे. जसं की आपण जमिनीवर चालतो तर मग आपल्या पायाला जे फ्रिक्शन आहे, फ्रिक्शनमुळे काय होतं की जसं समजा मला हात असा सरकवायचा आहे, तर मग ही हा झाला एक फोर्स जो इकडं ह्या हाताला घेऊन जातोय. पण दुसरा फोर्स काय असतो, फ्रिक्शन, तो त्याला इथं थांबवण्याचा थोपवण्याचा प्रयत्न करतो. मग ही सृष्टी कशी आहे, अशी दोन एकमेकांपेक्षा अपोजिट असलेले जे फोर्सेस आहेत त्यांच्या डोलाऱ्यावरती उभी आहे. ओके, त्यामुळे मग राहू आहे तो कसा आहे, अपोजिंग फोर्स आहे या युनिव्हर्समध्ये. मग त्यामुळं त्याचं स्थान पण लगेचच येतं. ओके,
त्यामुळं नंबर 4 म्हणजे कसं आहे, की ह्या सगळ्या स्ट्रक्चरला अपोज करणारा फोर्स म्हणजे राहू आहे. ठीक आहे. आणि मग राहू, मग आपण म्हणू की राहू नावाचा प्लॅनेट आपण काय आपल्या पुस्तकात बघितलं नाही. ओके. कुठं शाळा शिकत असताना. तर तो तो जो प्रभाव आहे तो जुन्या काळातले जे आपले ज्योतिषी असतील, जे हे असतील, साधू पुरुष असतील, किंवा जे काही दृष्टी माणसं असतील, ओके, विजनरी, त्यांनी ते आधीच ओळखलं होतं की असा कोणता तरी प्रभाव आहे जो अपोजिंग पद्धतीचा असतो. तो दिसत नाहीये ग्रह कुठे इथं, पण तो असणार आहे या सूर्यमालेमध्ये कुठेतरी. मग त्याला त्यांनी राहू म्हटलं होतं. त्याचा शोध लागलाय 1750च्या आसपास. ओके. म्हणजे त्या त्या गोष्टीला आता 300 वर्ष होतील. ओके, 250 वर्ष होऊन गेली. तर त्याचा शोध खूप उशिरा लागलाय. म्हणजे बाकीचे प्लॅनेट्स आपल्याला नाही म्हटलं तरी 2-2,500 वर्षापासून माहिती आहे. म्हणजे तेवढं तर खात्रीने सांगू शकतो की निदान तेवढं तर माहित होतंच. ओके, 2,000 वर्षापूर्वी. पण हा जो राहू आहे, म्हणजे त्याचा आत्ता आपण त्याला नाव दिलं युरेनस. तर युरेनस आपल्याला हार्डली 250 वर्षापूर्वी माहिती झालाय, म्हणजे सापडलेला आहे. ओके. पण तो होता किंवा तो असणार, हा जो आडाखा होता, हा जो त्यांचा गेस होता, तो अगदी बरोबर निघाला. ओके. दुसरं आहे, मग 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 त्याला आपण अपोजिंग फोर्स का मानले, कारण तो असा टिल्टेड आहे. तो जो युरेनस आहे, तो बाकीचे सगळे जर समजा, बाकीचे ग्रह सगळे असे असतील समजा, असे असे असतील, तर तो असा आहे. ओके. असा टिल्ट आहे तो. ओके. मग म्हणजे बाकी सगळे ग्रह असे असतील, असे, सॉरी, असे असतील समजा, असे असतील फ्लॅट, तर तो असा आहे, आडवा आहे. आडवा चाललाय तो. ठीक आहे. तर मग त्याचं वैशिष्ट्य तशी आहे, त्या ग्रहाची गंमत ही आहे. ओके. मग खगोलशास्त्रामध्ये याचे पुरावे आहेत. आणि तो वुंडेड प्लॅनेट पण आहे. म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे की त्या ग्रहाला कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहाची धडक बसलेली आहे, म्हणजे पायाच्या ग्रहाची. ओके. आणि तो जखमी प्लॅनेट आहे. हे पण खगोलशास्त्रानुसार सिद्ध झालेलं आहे. पण त्यामुळं अचानक बसणारे सेटबॅक्स, ऍक्सिडेंट्स, ओके, स्ट्रगल, यांचा पण तो कारक आहे. आणि तो युरेनस अचानक घडणाऱ्या घटनांना दर्शवतो. ठीक आहे. अजून कोणता आहे? बुध आहे. बुध मग सूर्यापासून जवळ आहे. आणि संपूर्ण सोलर सिस्टम आणि सूर्य यांच्यामध्ये तो दुवा आहे. ओके. मग त्यामुळे तो कम्युनिकेशनचा पण कारक मानला जातो. आणि बुध जरी छोटा असला आकारानं, तरी त्याचा प्रभाव मोठा आहे. का? कारण तो पृथ्वीच्या जवळ आहे, लक्षात घ्या. ओके. बऱ्यापैकी जवळ आहे. सो इतर ग्रहांच्या मानाने. मग त्यानंतर शुक्र. शुक्र हा सुद्धा म्हणजे पृथ्वीच्या अतिशय जवळ असणारा ग्रह आहे. आणि तो दिसायला सुंदर दिसतो. ओके. त्यामुळे जीवनातल्या जे काही सुंदर गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा तो एक प्रकारे प्रतीक आहे. हं? आणि मग जे काय असेल, समजा फॅमिली लाईफ असेल, किंवा रिप्रोडक्शन असेल, किंवा प्रेम, जिवा, रोमॅन्स, अशा सारख्या गोष्टी असतील, किंवा लक्झरी असेल, वेल्थ असेल, अशा चांगल्या गोष्टींचं तो प्रतीक आहे शुक्र. आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींचा पण प्रभाव होतो की एखाद्या माणसाची समजा वेल्थ वाईज कशी कंडिशन आहे, तर त्याच्यावरून त्याचं आयुष्य ठरतं ना. हे खरंच आहे की. ओके. म्हणजे म्हणजे काय आपण म्हणू की गरीब एखादी व्यक्ती असेल, एखादा व्यक्ती गरीब घरात जन्माला आला वर्सेस त्याच कॅलिबरचा व्यक्ती समजा अं, दुसऱ्या एखाद्या अतिशय श्रीमंत घरात जन्माला आला, तर त्यांचे जे लाईफ पाथ्स आहेत ते डिफरंट राहणार आहेत. त्यांचा प्रवास आयुष्याचा वेगळा राहणार आहे. का? कारण मग इथं शुक्राचा प्रभाव पडला. ओके. एखादी गोष्ट होती किंवा दुसऱ्याकडे ती नव्हती, इत्यादी. मग त्यामुळे ही पण एक महत्वाचा प्रभाव आपल्या आयुष्यातला शुक्र हा आहे. ओके. किंवा अपोजिट जेंडर्सला पण तो रिप्रेझेंट करतो शुक्र. कारण कसं की मानवाचं जे आपण म्हणू ना, उत्क्रांतीनुसार, इव्होल्युशननुसार मानवाचा जो ब्रेन आहे, त्याचं वायरिंग असं झालेलं आहे की त्याला इन जनरल, की अपोजिट जेंडर आहे त्या अशा व्यक्तींविषयी आकर्षण वाटू शकतं. ओके. तर मग किंवा तशी व्यक्ती त्याला जास्त कशी म्हणजे आकर्षक वाटू शकते. मग शुक्र हा आकर्षक दिसणारा ग्रह आहे. त्यामुळे मग शुक्राच्या माध्यमातून हे जे अपोजिट जेंडरचं आकर्षण आहे, त्याला रिप्रेझेंट केलं गेलेलं आहे. ओके. सो म्हणजे खूप विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींची योजना केली गेली आहे. त्यामुळं हे ज्या कोणी विजनरी व्यक्तींनी बनवलं, त्यांना सलाम केला पाहिजे. इतकं चांगलं हे मांडलं गेलेलं आहे. ओके. त्यानंतर शुक्र झाला. बरं, केतू. मग केतू म्हणजेच
आता केतूचा पण त्या काळात शोध लागला नव्हता बरं का. जेव्हा हे जास्त करून ज्योतिष, वैदिक ज्योतिष आणि हे सगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या किंवा त्या संदर्भातचं विवेचन लोकांनी केलं, तर पण त्यांना माहित होतं, म्हणजे त्यांचे कॅल्क्युलेशन्स असे असतील की त्याच्याकडे तेवढा कदाचित दुर्बिणी नव्हत्या की ते बघू शकते इतक्या दूरचं. ओके, तशी साधनं नव्हती, परंतु त्यांच्याकडे ते मला वाटतं कोणतं तरी एक इंट्युशन असणार आहे, अंतर्प्रेरणा असणार आहे, कारण ह्या गोष्टी फार चमत्कारिक आहेत की इतकी साधनं कमी असताना आणि करोडो करोडो किलोमीटर दूर असलेल्या गोष्टी त्यांचं अस्तित्व तुम्हाला कसं कळलं असेल. ठीक आहे. सो हा म्हणजे राहू आणि केतू यांच्याविषयी भाष्य करणं हाच मोठा चमत्कार आहे, तुम्ही जर विचार केला तर. त्या काळामध्ये साधारण 2-2 हजार 2,500 का त्याच्यापेक्षा जुन्या काळामध्ये बोलणं. ओके. मग केतू, त्यांनी सांगितलं की अजून एक असा प्रभाव आहे जो डिटॅचमेंटवाला आहे, जसं की हे ह्या सगळ्या दुनियेमध्ये भरपूर अटॅचमेंट वाढवणाऱ्या गोष्टी असतात. तसं हा एक फोर्स झाला. तसं डिटॅच करणारा पण फोर्स असला पाहिजे नाही का या युनिव्हर्समध्ये. तर मग त्यांनी सांगितलं की तो केतू आहे. हम्म. मग डिटॅचमेंटचा कारक आहे. ओके. किंवा तो युनिक आहे, वेगळाच आहे तो एक सगळ्यांच्या पेक्षा. मग तसा ग्रह म्हणजे त्यांनी बोलले असतील हजारो वर्षांपूर्वी, तो सापडलाय आपल्याला 1850च्या आसपास, म्हणजे 200 वर्ष हार्डली झालेली आहेत त्याला. ओके. मग 200 वर्ष तर कुठे झाली, 150 वर्ष झालेली आहेत. ओके, 250 वर्ष. मग तो अगदी अलीकडे सापडलेला आहे तो ग्रह, त्याचं नाव आहे नेपच्यून. ओके. मग नेपच्यून हा सूर्यमालेच्या सगळ्यात टोकाला आहे. तुम्ही बघा, शेवटचा ग्रह आहे तो. ओके. आणि आणि बघा की नेपच्यून कसं आहे की जर आपण समजा लांबून बघू शकलो, युनिव्हर्समध्ये कुठेतरी दुसऱ्या पॉइंटला जाऊन ह्या सौर मालेला बघू शकलो, तर आपल्याला लक्षात येईल की सूर्य आणि सगळे ग्रह हे इकडे जमा झालेले आहेत आणि हा नेपच्यून हा इकडे कुठेतरी दुसऱ्याच कोपऱ्यात गेलाय. असं इतका दूर आहे तो. ओके. असं वाटतं की तो म्हणजे त्या सूर्यमालेचा भाग आहे की नाही, असं शंका येते पहिल्यांदा बघितल्यानंतर. इतका तो दूर आहे. मग त्यामुळे थोडक्यात काय, तो सूर्यमालेपासून डिटॅच झाला, म्हणून त्याला केतू म्हटलं गेलेलं आहे. ओके. किंवा डिटॅचमेंटचा कारक आहे. तो युनिक पण आहे, कारण का सगळे एका घोळक्यामध्ये उभे आहेत, हा वेगळा आहे. ओके, म्हणून तो युनिक आहे. लक्षात आलं. आणि तो मिस्टेरियस पण आहे, म्हणजे ह्या ह्या संपूर्ण विश्वामध्ये जे काही रहस्यमय आहे त्या सगळ्यांचा कारक तो आहे, किंवा त्यांच्याविषयी जाणायचं असेल तर आपल्याला केतूच्या माध्यमातून जाणता येईल. म्हणजे असं झालं की थोडक्यात केतू हा असा एक स्ट्रॅटेजिक पॉइंट आहे की जर समजा आपण केतूवर जाऊन उभं राहू शकलो, एक्झाम्पल आपलं स्पेसशिप एखादं केतूच्या आसपास गेलं, तर तिथून त्याला जे युनिव्हर्सचं जे ज्ञान मिळेल ना, ते इथं बसल्या बसल्या नाही करू शकत आपल्याला. कारण केतूच्या पासून तुम्ही बाहेर बघितलं की हे सौरमालेच्या बाहेरचं जग दिसतं. जग म्हणजे विश्व दिसतं. ओके. मग हे अथांग विश्व दाखवणारा कोण आहे? केतू आहे. म्हणजे ज्याच्याविषयी आपल्याला काही माहितच नाहीये, ते केतूच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं. म्हणून न्यूमरॉलॉजी हा केतूचा विषय आहे. ऍस्ट्रॉलॉजी केतूचा विषय आहे. कुठली पण गूढ विद्या ज्या आहेत त्या केतूच्या आहेत. ओके. म्हणजे केतू म्हणजे तो दृष्टिकोन आहे, किंवा ती दृष्टी आहे, ती अशी विजन आहे की ज्याच्यातून रहस्यमयी गोष्टी तुम्हाला कळतात. सूर्य सुद्धा विजनरी आहे, पण सूर्यामुळे काय करतं, जे लख्ख आहे तेच कळतं. जे अंधकारमय आहे ना, जिथं अंधुक अंधुक प्रकाश आहे, ते सगळे जे विषय असतील ते कळायचे असतील तर केतू तुमचा चांगला पाहिजे. असं झालं. येस. मग आणि त्यामुळे केतूला कसं की रहस्यमय पण मानलं गेलेलं आहे, युनिक मानलं गेलेलं आहे, कारण तो इतक्या दूर आहे की आपल्याला त्याच्याविषयी फारसं माहितच नाही अजून. तो सूर्यमालेतला असून सुद्धा त्याच्याविषयी पुरेशी माहिती आपल्याला नाहीये. आणि सगळ्यांच्या विषयी जरी आपल्याला माहिती मिळाली तर त्याच्याविषयी माहिती मिळणं एवढं सोपं नाहीये. ओके. त्यामुळं तो युनिक आहे, तो एकांत आवडणारा आहे, तो रहस्यमय आहे, तो ह्या आपल्याला माहिती आहे त्याच्या पलीकडचं विश्व दाखवू शकणारा, जाणू शकणारा, अंतरप्रेरणा असणारा आहे. ओके. असं. सो केतू फारच इंटरेस्टिंग प्लॅनेट आहे. एनिवेज, तर मग हे झालं राहू आणि केतू. आणि पुन्हा जर आणि राहू केतू त्यांना मग कसं, राहू म्हणजे आपण त्या आपल्या गोष्टीनुसार तो नंतर आपण ती गोष्ट पण बघू पुढच्या लेक्चर्समध्ये, की राहू म्हणजे म्हणे ते राक्षसाचं
राक्षस अमृत प्यायला निघालेला. लॉंग स्टोरी शॉर्ट सांगतोय. आणि त्याचं मग ते बघून लगेचच विष्णूनी त्याचं मुंडकं उडवलं. आणि मग ते त्याचं म्हणजे शिर वेगळं झालं, त्याचं धड वेगळं झालं, पण त्यानं अमृत पिलेलं तर तो अमर झालेला होता ऑलरेडी असं आहे. मग तो राहू पण मग ते जे त्याचं जे डोकं आहे त्याला राहू म्हटलेलं आहे. आणि जे धड आहे त्याला केतू म्हणलेलं आहे. ओके, डिटॅच्ड पार्ट असं. मग ही स्टोरी आहे तशी, म्हणजे ही पुन्हा कशी सिम्बॉलिक स्टोरी आहे. याला काय लिटरली घ्यायचं आहे असं नाही. भरपूर लोक याला लिटरली लिटरली घेतात, म्हणजे अक्षरशः हे काय लहान बाळाने लिटरली घेतलं तर आपण समजू शकतो. आपण कसं काय लिटरली घेतो या सगळ्या गोष्टी असं. मग मग त्यामुळे सुद्धा जे आहे ना की जे ज्योतिष किंवा न्यूमरोलॉजीला वर लोक टीकेची झोड का उठवतात, कारण ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या कसं आहे की एखादा कन्सेप्ट सोपं करून सांगण्यासाठी रचल्या होत्या हजारो वर्षांपूर्वी, त्याला आपण आहे तसं वापरतो. तो प्रॉब्लेम आहे इथं मोठा. ओके. तर तेव्हा हे सगळी साधनं नव्हती, एवढे सगळे विषय डेव्हलप झाले नव्हते, ज्ञानाचे विविध मार्ग इतके चांगले तयार नव्हते तेव्हा. ओके. त्यामुळे मग तेव्हा ते समोरच्या माणसं आणि समोरची जनता काय अडाणीच होती ना सगळी. असं रितसर शिक्षण किती जण घेत होते समजा, अं, 1000 वर्षापूर्वी, 1500 2000, तो थोडा 200 वर्षापूर्वी बघा भारतात, मला वाटते 10% सुद्धा साक्षर नसतील लोक. ओके. मग मग त्या माणसांना समजण्यासाठी ते होतं. आता मला वाटतंय आपल्या समोर जास्तीत जास्त ठिकाणी आपण जेव्हा न्यूमरॉलॉजी शिकतोय, ज्योतिष ज्योतिष शिकतोय, साक्षर माणसं आहेत आपल्या समोर, त्यांना आपण साक्षर माणसांच्या भाषेमध्ये सांगू शकतो. आणि ही कथा सांगायला हरकत नाही, पण ती मज्जा म्हणून, लिटरली नाही घ्यायची गरज त्या गोष्टीला. ओके. असं आहे. मग आणि आणि कोणी म्हणत असं की नाही नाही असंच झालं होतं. मी तर नाही मानत, कारण हे काय कुठले ग्रह तर काय माणसाचं रूप घेऊन तर काय आले नसतील. ओके. हे उलट माणसाचं रूप आपण त्यांना दिलंय आपल्या गोष्टींमध्ये. ग्रह ते ग्रह आहेत. ओके. ते एवढे छोटे का होतील? ते इतके महान आहेत ऑलरेडी, इतके असं पूर्ण अवकाशात त्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. त्यांना कशाला माणूस बनायची इच्छा असेल? ते बनतील तर अजून काय मोठं बनतील ना ते. छोटं कशाला बनतील एवढं? ओके. सो हे सगळं आपण रचलेल्या कथा आहेत ह्या. आणि पण चांगल्या उद्देशाने रचलेल्या होत्या, की आपल्याला एक विश्वासाची गूढ आहे ती सोप्या शब्दात आणि अ, अतिशय एंटरटेनिंग पद्धतीनं सांगायचं होतं. आणि अगदी अडाण्यातल्या अडाण्याला पण समजेल अशा पद्धतीने सांगायचं होतं. सो त्या कथांनी त्यांचा जो उद्देश होता तो साध्य केलेला आहे. पण आता त्याच्या बियॉन्ड जाण्याची आपल्याला गरज आहे. ओके. ठीक आहे. मग मग हे राहू केतू मग त्या कथेनुसार मग काय आहेत की ते शिर आणि धड आहेत. आणि तुम्ही आत्ता बघा की पोझिशन कशी आहे याची, युरेनस आणि नेपच्यूनची. हे लागून लागूनच आहेत असे. हा समजा युरेनस आहे तर हा इथं नेपच्यून आहे. ओके. मग ते ट्विन प्लॅनेट सारखे आहेत जसे काय, समजलं ना. असे ते आहेत दोघे, एकमेकांसारखे आहेत थोडे ते. त्यांच्या जर प्रॉपर्टीज बघितल्या आपण खगोलशास्त्रानुसार, तर मग त्या अर्थानं पण आपण म्हणू शकतो की ते एकाच शरीराचे दोन भाग आहेत एवढे ते त्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर वाटतात. मग हे गोष्टीतनं तसं सांगितलं की अरे नाही ते खरोखरच एक शरीर होते असं सांगितलं. ओके. येस. आणि बघा त्यानंतर आणि अजून एक मजेदार गोष्ट पण तुम्हाला सांगतो की राहू म्हणजे भटकाव काय असतो, खूप भटकंती होते म्हणतात राहू वाल्यांची. राहू असेल, तुमचा मुलांचार असेल, किंवा भाग्यांचार असेल. ओके. आता ज्योतिष पॉईंट ऑफ व्ह्यू मी बोलत नाही, फक्त न्यूमरोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतो. तर मुलांक किंवा भाग्यांचार असेल तर खूप जास्त माणूस तो भटकत राहतो, त्याला लवकर दिशा सापडत नाही. हुशार खूप असतो पण तरी पण तो त्याच्या लाईफमध्ये कसा असतो, मिसगायडेड असतो असं. इतका हुशार असून सुद्धा म्हणजे तो कसं काय म्हणजे भटकत राहतो, विशेषच आहे. मग हेच तर आहे ना की म्हणजे हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे की एखादा व्यक्ती प्रचंड हुशार आहे आणि एबल आहे, त्याच्याकडे कॅलिबर आहे, आणि तरी पण त्याला जे मिळवायचं आहे तो मिळवू शकत नाही आहे. मग हा विरोधाभास जो असतो तोच तर राहू आहे, की कॅपेबल आहे परंतु तेवढं मिळू शकलेलं नाही आहे. ओके. असं. मग ते त्यांनी मांडलेलं आहे. पण आता राहू भटकंतीचा कारक आहे, म्हणजे कुठेतरी इल्युजन मध्ये तो राहतो माणूस, आणि त्यामुळे तो भटकतो. आणि मग तसं जो माणूस इल्युजन मध्ये आहे, एका भ्रमात आहे, त्या माणसाला कितीतरी शहाणी माणसं येऊन भेटली, त्यांनी सांगितलं अरे तू असं नाही, हे हे कर, तू चुकीच्या दिशेने चाललायस. तरी तो ऐकत नाही, कारण का जो माणूस भ्रमत असतो ना त्याला
कुठलाही चांगला जो सल्लागार आहे तो आवडत नाही. उलट जेवढा चांगला सल्ला येईल तेवढा त्याला राग येतो, किंवा तो धुडकावून लावतो मनातल्या मनात, किंवा सरळ धुडकावून लावतो. पण हेच तर म्हणतो, ह्यालाच तर आपण म्हणतो की राहूचा प्रभाव, की त्याला जरी चांगला गायडन्स अवेलेबल झाला तरी तो त्याला त्या गोष्टीला असं धुडकावून लावेल, त्या गोष्टीचा अनादर करेल, किंवा त्याला हे पण लक्षात येणार नाही की अरे हेच तर आपल्याला करायचं आहे. आणि हे ऐकल्यानंतर आपण आपल्या हे जे आहे ना, आपली जी भटकंती चालू आहे त्याची, ते एकदाची संपणार आहे, हा त्रास संपणार आहे. पण नाही तो ऐकत. म्हणजे थोडक्यात एखादा माणूस जो भुललेला असेल, ओके, गुंगलेला असेल, तर त्याला थोडंच माहित असतं की तो गुंगलाय. त्याला तर ती गुंगी निघाल्यानंतर कळणार की अरे असं झालं होतं. मग मग बऱ्याच वेळा मग राहूचा प्रभाव असेल तर मग लोकांना कळतं की अरे मला काही वर्षापूर्वी त्या माणसानं चांगला सल्ला दिलेला, तरी पण मी ऐकला नव्हता, उलट त्या माणसाचा अपमान केलेला. ओके. मग हे त्यांना नंतर लक्षात येतं का पूर्ण ती धुंदी उतरल्यानंतर. ओके. त्यामुळं शक्यतो राहू असेल तर त्या माणसाने आपलं जे, आपण हुशार आहे हे मान्य आहे, अतिशय हुशार आहे, पण आपण आपला विवेक सतत जागृत राहावा या दृष्टीनं मेडिटेशन केलं पाहिजे, किंवा तशी आध्यात्मिक साधना त्याने केली पाहिजे, सो दॅट त्याचा हा जो राहूचा निगेटिव्ह प्रभाव आहे तो कमी होईल. आणि चांगला प्रभाव म्हणजे काय, की तल्लख बुद्धी, लॉजिक एकदम स्ट्रॉंग. ओके. आणि टेक्नॉलॉजीमध्ये स्ट्रॉंग, स्वतःचं काम स्वतः म्हणजे अ, जुगाड लावून करणे, ह्या सगळ्या बाबतीत हुशार. हे सगळा पॉझिटिव्ह साईड आहे राहूची. त्या बाबतीत मग तो माणूस पुढे जाऊ शकतो. टेक्नॉलॉजीमध्ये तो मोठे मोठे झेंडे लावू शकतो, असं आहे. ठीक आहे. तर आता हे झालं राहूचा. मग तो भटकाव यासाठी देतो, म्हणजे माझा मुद्दा खगोलशास्त्राशी कनेक्ट ह्याला करण्याचा होता, तो सांगतो थोडासा. की जर तुम्ही बघाल, म्हणजे रिसर्च करून बघा याच्याविषयी, तर असं आहे की युरेनसचा जेव्हा निर्माण झाला युरेनस, तेव्हा तो सूर्याच्या जवळ निर्माण झाला होता कुठतरी, असं. ओके. पण आता तुम्ही बघा, तो सूर्यमालेच्या एका टोकाला आहे. म्हणजे काय, की तो भटकत भटकत म्हणजे करोडो करोडो किलोमीटर दूर गेलाय. हंड्रेड्स ऑफ क्रोर्स ऑफ किलोमीटर्स तो भटकलेला आहे. सूर्याजवळच निर्माण झाला तर तो सूर्याच्या भोवती तिथे तिथं फिरला असता ना, तो तिथं स्टेबल झाला असता. झाला नाही तो स्टेबल, तो गेला भटकत, असं आहे. मग राहूची ही शोकांतिका असू शकते की तो अगदी राईट प्लेसला होता, सूर्याजवळ अजून कुठे पाहिजे, राईट प्लेसला होता तो. पण नेमकं काहीतरी होतं, तो कॅरीड अवे होतो आणि भलतीकडे जातो. आणि खूप संघर्ष या सगळ्या भटकंतीमध्ये त्याला सहन करावा लागतो. किंवा त्याचा जो मास्टर प्लॅन आहे तो फेल होतो. त्याची मेन गोष्ट होती की त्याला तिथे सूर्याच्या जवळ राहायचं होतं, पण ते काय होऊ शकलं नाही, असं होतं. सो हे त्याचे प्रभाव आहे. त्यामुळं मग जेव्हा आपल्याला लक्षात येतं की म्हणजे मूलांचार आहे किंवा भाग्यांचार आहे किंवा कोणत्याही कारणानं आपल्यावर राहूचा प्रभाव वाढलेला आहे, तर त्यावेळेस माणूस ती पूर्ण धुंदी चढण्याच्या आधी जागा होऊ शकतो आणि तो स्टेबल राहू शकतो. पूर्ण धुंदी चढली तर अशा माणसाला तुम्ही मग किती चांगल्या सल्लागाराकडं किंवा कोणत्याही चांगल्या काय म्हणता येईल ना, अगदी कोणत्याही चांगल्या विजनरीकडे घेऊन जा, तो ऐकणार नाही. ओके. मग सो त्यामुळं राहूच्या बाबतीत ही काळजी घ्यायला लागते. आणि पुन्हा तो स्ट्रगल का देतो, पण याची पण तुम्हाला खगोलशास्त्रामध्ये हे दिसेल, याचे पुरावे आहेत की हा जो राहू आहे तो अं, एकच मिनिट, एक कुठं व्हॉट्सअपला कोण विचारतंय का मेसेज, फक्त बघतो मी, चुकून तिथे कोण असेल अडकलेलं. ठीक आहे, कोण नाहीये. हा. तर मग राहू किंवा जो युरेनस आहे तो वुंडेड प्लॅनेट आहे. हे हे ऍस्ट्रॉ हे ऍस्ट्रॉनॉमीमध्ये, म्हणजे खगोलशास्त्रामध्ये, ऍस्ट्रॉनॉमी हे काय एव्हिडन्स बेस्ड सायन्स आहे, लक्षात घ्या. हे काय कुठल्या पुराणातनं आलेलं नाहीये. ओके. प्रत्येक गोष्टीचे त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्याच्यानुसार प्रॉपर सायन्स आहे. ते कोणतं ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिष, ते वेगळी गोष्ट आहे. तर युरेनस हा एक वुंडेड प्लॅनेट आहे, जखमी प्लॅनेट आहे, ह्याचे पुरावे आहेत. मग याचा अर्थ काय, की जेव्हा युरेनस निर्माण झाला, बाकीचे प्लॅनेट पण निर्माण झाले, पण बाकीच्या प्लॅनेट्सला कोणी येऊन धडकलेलं नाहीये. त्याला धडकलेले आहेत, कोणता तरी ग्रह त्याला धडकलेला आहे, किंवा कुठला तरी बाहेरचा तारा, सूर्यमालेच्या मालेच्या बाहेरचा एखादा गोष्ट त्याला धडकली, आणि त्यामुळं तो जखमी झालेला आहे.
असं. मग त्यामुळे पण राहूच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की अचानक एखादं स्ट्रगल, अचानक एखादा सेटबॅक बसतो असं आहे. कारण सूर्यमालेत सगळेच होते, सगळेच ग्रह होते, त्यांना कोणी घेऊन धडकलं नाही, ह्यालाच कसं काय धडकला. मग हीच तर मजा आहे. ओके. हेच तर आपण म्हणू रहस्य आहे ना, की असं कसं काय होतं हे, काय संबंध पण होतं. ओके. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघितलं पाहिजे की मग युरेनस तसा आहे. आणि तो त्या धडक झाल्यानंतर मग आपण म्हणू की हा थोडासा अपोज करणारा का आहे, कारण तो धडक झाल्यानंतर त्याचा स्वभावच बदललाय. म्हणजे कसं की बाकीचे प्लॅनेट कसे आहेत तुम्हाला सांगायचं झालं तर, की समजा बाकीचे प्लॅनेट्स आपण समजा की असे आहेत, असे फिरतात. ओके, ह्या लेवलला असे. तर युरेनस त्याची धडक झाल्यानंतर तो असं झालेला आहे प्लॅनेट. ओके. बाकीचे सगळे प्लॅनेट्स असे आहेत, तो असा आहे, म्हणजे आडवा जाणारा प्लॅनेट आहे तो. किंवा बाकीच्या पेक्षा तो थोडा युनिक आहे, पण कशा पद्धतीनं अपोजिंग टाईपचा युनिक आहे तो. म्हणजे मग त्यामुळे समाजात कोणत्याही प्रकारचा जो अपोजिंग फोर्स असतो, कधी कधी अपोजिंग फोर्स चांगला पण असतो, नाहीच नाही. जसं की क्रांती, जसं आपण म्हणू, ज्या क्रांतिकारकांनी क्रांती केली आणि हे भारताला स्वतंत्र करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर त्या क्रांतिकारकांचा रोलिंग प्लॅनेट कोण आहे, म्हणजे त्यांच्यावर जास्त प्रभाव कोणाचा आहे, राहूचाच तर आहे. मग तिथं राहूमुळे चांगल्या गोष्टी घडत आहेत, काय होते, क्रांती होतीये. म्हणजे ठीक आहे, असेल कुठं फ्रान्समध्ये झाली क्रांती, अमेरिकेत झाली, राईट. मग ह्या जे मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या ज्यानं जगाचा इतिहास बदलला, मग तो तिथं काय आहे, राहूच आहे ह्या गोष्टींना रिस्पॉन्सिबल. किंवा जे शेकडो शेकडो वर्षांची जी राजेशाही आहे, म्हणजे किती पॉवरफुल असतील ते राजे, तुम्ही विचार करा, की त्यांच्या पिढ्या पिढ्यांनी पूर्ण देशावर राज्य केलेलं आहे. ओके. त्यांना उलथून एका दिवसामध्ये टाकणं म्हणजे केवढी किती ताकद लागत असेल. मग ती राहूमध्ये असते, ती क्रांतिकारकांमध्ये असते. ओके. की त्यालाच तर आपण म्हणतो क्रांती म्हणजे काय, की सडन चेंज, सडन ट्रान्सफॉर्मेशन. मग राहूच्या बाबतीत पण हे होऊ शकतं, की जर त्यांनी समजा आपल्या शक्तीचा जर योग्य वापर केला. ओके. त्यांनी तो जो भटकाव आहे किंवा ती जी धुंदी आहे ती चढू नाही दिली डोक्यात, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या माध्यमातून ते ग्राउंडेड राहिले, तर खरंच क्रांती करू शकतात ते, चांगला बदल करू शकतात. ओके. असं आहे. नाही तर मग काहीतरी वाईट बदल तर होतातच आयुष्यामध्ये, किंवा ही जी पॉवर आहे ती ट्रान्सफॉर्मेशनसाठी वापरण्याऐवजी ती कुठेतरी डिस्ट्रक्टिव्ह लेवलला, सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह लेवलला वापरली जाते. एनिवेज, तर मग हे बरंच मी म्हणजे तुम्हाला इथं बोलता बोलता काही न्यूमरोलॉजीला मी खगोलशास्त्राशी कनेक्ट केलं. ओके. तर अजून आपण काही गोष्टी बघूया. आता तुम्हाला हे मी आता जे सांगतोय, मी तुम्हाला चॅलेंज देतो की पूर्ण भारतात काय, पूर्ण तुम्ही जगात बघा, मला कुठलं पण युट्यूब म्हणा, गुगलवरचं कंटेंट आणून दाखवा की कुणी त्या गोष्टीला कनेक्ट करून बोलला असेल. मग माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की सायंटिफिक लेवलला आपल्याला आता ह्या विषयांकडे जाणं गरजेचं आहे. पूर्ण सायंटिफिक मेथड जशी आहे तशी तशी इथं आणता येणार नाही. ओके. पण निदान आपण एव्हिडन्स बेस्ड जेवढं करू, किंवा सध्याची फॅक्ट बेस्ड आहे तेवढं जेवढं कनेक्ट करू. आणि पुन्हा मिस्टिकल जो पार्ट आहे तो तिथं काय सायन्स करू शकत नाही, तिथं ते म्हणता येईल ना, तिथं अंतरप्रेरणेचाच रोल आहे, इंट्युशनचा रोल आहे. ओके. ते आपल्याकडे आहे. पण ह्या ह्या हे इंट्युशनला, ह्या जिथं जिथं ऑलरेडी आपल्याकडं खूप चांगला डेटा गोळा झालेला आहे, विथ विथ प्रूफ, तर त्याची जोड दिली पाहिजे. सो दॅट आपले जे न्यूमरोलॉजीमध्ये, ज्योतिषमध्ये जे चांगले थिअरीज आहेत, जे वर्क होणारे असं जे लॉजिकल फ्रेमवर्क आहे, ते कोणतं आहे ते व्हेरीफाय होईल. जे टाकाऊ गोष्ट आहे ती पण त्यातनं फिल्टर आउट होईल. आपल्याला आपोआपच लक्षात येईल की कितीतरी गोष्टी आपण शेकडो वर्ष ज्योतिषी आपण वापरत आलेलो आहे, कशासाठी, प्रेडिक्शनसाठी. आणि त्या इतक्या टाकाऊ आहेत की ते आपण 500,000 वर्षापूर्वी सोडून द्यायला पाहिजे होता तो अप्रोच, आणि अजूनही आपण वापरतो. मग ही सिस्टम याच्यामध्ये न्यूमरोलॉजी, ज्योतिष किंवा ह्याच एकूणच गूढ विद्यांमध्ये आणणं गरजेचं आहे. की ज्या काही आपल्या थिरीज आहेत प्रिडिक्शनच्या, त्याला आपण वापरून बघितल्यानंतर पुन्हा त्याचा क्रिटिकल अनालिसिस म्हणजे थोडासा आढावा घेतला पाहिजे आपण, एक टीकेच्या दृष्टिकोनातून पण, की हे वर्क झालं का नाही झालं. आणि जे नाही झालं त्याला तात्काळ डिस्कार्ड करणं गरजेचं आहे, सोडून देणं गरजेचं आहे. ते न सोडल्यामुळे काय होतंय की ज्योतिषांचे प्रिडिक्शन चुकीचे होत आहे. त्यामुळं पुन्हा सामान्य माणसाचा ज्योतिषशास्त्रामधला भरोसा हरवत चाललेला आहे. ओके. कारण
इतक्या इनॅक्युरेसीज आहेत त्या 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 वेळेसच डिलीट करायला पाहिजे होते ना. उलट त्या आपण पिढ्यानपुढ्या पुढं 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 ट्रान्सफर करत चाललोय. ओके. तर ही एकदम म्हणता येईल ना की अर्जंट आहे ना, गरज आहे ही या शास्त्रामध्ये. मग तसं कोण करतंय का? तसे प्रयत्न काय होताना दिसत नाहीये. म्हणजे एकतर हा विषय विद्यापीठांमध्ये अजून नाहीये. इग्नू सारख्या विद्यापीठात आता येऊ घातलाय, पण त्यात पण सगळं जुनं जुनच आहे. म्हणजे काहीच प्रॉपर याच्यावर प्रयत्न होत दिसत नाहीत. हजारो हजारो कोटींचं बजेट दरवर्षी सायंटिफिक रिसर्चला आहे. या विषयांना कोणी 1 रुपया पण देत नाहीये सरकार. ओके. या विषयामध्ये रिसर्च करण्यासाठी. आणि दिला तरी तो योग्य संस्थेच्या माध्यमातून, योग्य व्यक्तीच्या माध्यमातून पुढे द्यावा लागेल, सो दॅट त्याच्यावर ऍक्च्युअल काम होईल. तो त्या पैशाचा गैरवापर होणार नाही. पण सध्या तरी ह्यातलं काहीच आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही. त्यामुळे आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवललाच हे जितकं करता येईल, ओके, तेवढं आपल्याला करायला पाहिजे. ओके. आपली प्रॅक्टिस सांभाळत, जे काय तुमचं म्हणजे न्यूमरॉलॉजी पण तुम्हाला काम करायचं असेल ते सांभाळत. कारण आपण नुसतं रिसर्च करायला बसलो तर मग आपल्याला दिवस पुरणार नाही. मग आपल्याला रिसर्च म्हणजे ऍक्च्युली काम पण करायचं, कन्सल्टेशन करायचे आहेत, पण कन्सल्टेशनच्या माध्यमातून स्वतःला अपडेट पण करायचं आहे. कन्सल्टेशनच्या वेळेस आपल्याला लक्षात आलं की अरे हा, जे मला आधीचा जो ठोकताळा सांगितलेला की जसं एक्झाम्पल आपण आधी बोललो की 3 आणि 6 अँटी नंबर्स असतात, मग तर दरवेळेस तिथं चेक करा. बऱ्याच वेळा तुम्हाला लक्षात येईल की तसं नाही आहे तसं. ओके. मग ते अपडेट आपण केलं. तेच आपण पुढच्या क्लायंटला पण सांगितलं. किंवा नको बघू जे रील्स आहेत, 99% रील्स मध्ये हे जो 3 आणि 6 वाला पॉईंट आहे अँटी नंबर्स, तो चुकीचा सांगितला आहे. किंवा किरोचा एक आहे, तुम्हाला एक मुद्दा सांगतो मी की किरोच्या पुस्तकात जो न्यूमरॉलॉजीचा म्हणू शकतो की मॉडर्न न्यूमरॉलॉजीचा म्हणजे फादर ऑफ मॉडर्न न्यूमरॉलॉजी असं म्हणू शकतो. आणि बऱ्यापैकी न्यूमरॉलॉजीचे जुन्या काळात जी सुरुवात केली ती पायथागोरसने. मग फादर ऑफ न्यूमरॉलॉजी पायथागोरस आहे, पण पायथागोरसनी सुद्धा कितीतरी कन्सेप्ट असे दिले ते चुकीचे आहेत. मग म्हणून काय ते फादर ऑफ न्यूमरॉलॉजी आहेत म्हणून ते, अरे असं थोडं नाही की बाप बाप होतं. अरे त्यांनी सुरुवात केली, त्यांना नव्हतं एवढं माहिती, त्यानंतर आपण आलोय, आपल्याला जास्त माहिती आहे त्यांच्यापेक्षा. हे लक्षात घ्या. ओके. न्यूटनपेक्षा आपल्याला 4 गोष्टी जास्त माहिती आहेत. का? कारण न्यूटन नंतर आपण 300 वर्षांनी जन्माला आलोय, 350 वर्षांनी जन्माला आलोय. तोपर्यंत भरपूर सायन्स अपग्रेड झालं. मग काय, न्यूटन जरी एवढा महान माणूस होता म्हणून काय त्याचं नॉलेज काय आत्ताच्या लेवलला होतं का? नाही ना. तो त्याच्या काळानुसार सरस होता. आताच्या काळात तो आउटडेटेड आहे बऱ्याच बाबतीत. म्हणजे ते असं जिथं न्यूटन सारखा महान माणूस आउटडेटेड होऊ शकतो, तर मग तुमच्या ह्या थिरीचं काय कुठलं लोशू ग्रीड आणि काय वेदिक ग्रीड सांगताय? हे सांगतोय मी. सो अपग्रेड इज व्हेरी व्हेरी एसेन्शियल. ओके. मग ते अपग्रेड आपण करत जाऊ, जेव्हा आपण हा कोर्स शिकत जाऊ तेव्हा आपण बघत जाऊ की ऑलरेडी जे वर्क झाले ते पण आपण सांगू, की जसं की 1 आणि 8 एनिमी नंबर्स आहेत. हे खूप चांगलं पकडलेलं त्यांनी. आणि इतक्या शेकडो हजारो वर्षापूर्वी पकडलं, विशेष गोष्ट आहे, मानलं पाहिजे त्यांना. आणि ती गोष्ट खरी आहे. ओके. परंतु 1 आणि 8 म्हणजे कसं की अँटी नंबर आहेत, तर ते नेहमी वाईटच परिणाम देणार असं पण दिसत नाहीये. जे ते त्यांना म्हणायचं होतं तसं नाहीये ते ऍक्च्युली. मग आताच माझं हिंदी कोर्सच्या वेळेस बोलणं झालं, तर त्या मॅडमचा मुलगा आहे, 1 आणि 8 कॉम्बिनेशन आहे त्यांचं, मुलांमागे यांचं. एक मोठा सर्जन आहे तो. आय सर्जन आहे, रेटिना सर्जन आहे. मग मग म्हटलं तर आता आणि पण थोडासा इरिटेबल स्वभावाचा पण आहे. मग ह्याला तुम्ही कसं बघणार ते तुमच्यावर आहे ना. इरिटेबल मग कसं की जर असे हे नंबर असतील, अपोजिंग नंबर असतील, तर तो मग थोडासा इरिटेबल बनू शकतो, हे खरं आहे. परंतु बऱ्याच वेळा ना की त्या माणसाकडे दोन्ही आहे. जसं की एक आहे म्हणजे सूर्य म्हणजे प्रकाश उजाला, शनी म्हणजे अंधार. तर असा माणूस प्रकाशात पण चांगलं काम करेल, अंधारात किंवा संकटात पण चांगलं काम करेल, असं होऊ शकतं ना. मग असं जरुरी नाही किंवा सूर्य आणि शनीच्या प्रॉपर्टीज अपोजिट आहेत. पण समजा ज्यावेळेला सूर्यासारखी पण ताकद आली, शनीसारखी पण आली, तर तो अजून जास्त एम्पॉवर झाला ना. मग हा पण एक दृष्टिकोन आहे. मग अशी माणसं मी बघतो की ज्यांचे सो कॉल्ड कसे कॉम्बिनेशन्स आहेत, अँटी नंबरवाले कॉम्बिनेशन्स आहेत. एनिमी नंबर असे शब्द त्यांनी वापरले. एनिमी नंबर हा शब्द वापरणंच खूप चुकीचं आहे, किंवा अँटी नंबर असे नाही आहेत ते. फक्त आपण म्हणू शकतो की डिफरंट नंबर्स म्हणू शकतो फार तर, असं. कारण एनिमी नंबर्स ज्यांचं कॉम्बिनेशन आहे त्यांच्या नशिबाची तर पूर्ण वाट लागायला पाहिजे, असं काय होत नाही. हे सांगतो मी. मग
मग इथं आपण ह्या सगळ्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे, की आपण मग तेव्हा सांगितलं पाहिजे की हा 1 किंवा 2 आणि 8. मग 2 आणि 8, मग किंवा 2 किंवा आपण म्हणू शकतो 2 आणि 9. 2 म्हणजे पाणी, पाण्याचं रुलिंग प्लॅनेट आहे चंद्र. 9 म्हणजे आग. आग आणि पाणी एकत्र आलं तर चांगलं नाही. अरे पण आग आणि पाणी एकाच ठिकाणी एकच थोडं जाणायचंय. समजा एका है ना, एका कंपार्टमेंटमध्ये पाणी आहे, दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आग आहे, तर आणि ते दोन एकमेकांपासून दूर ठेवलेत आपण. त्यामध्ये हे ठेवलंय, इन्सुलेशन ठेवलंय, सो दॅट एकमेकांना त्याचा फटका बसणार नाही. मग बरेच लोक म्हणतात की आग आणि पाणी एकत्र आलं तर आग विझते. अरे पण हे एकच झालं का? असं नाही ना. आग आणि पाणी एकत्र येते ना, आपल्या इथं रोज आपण पाणी तापवतोय ना आपल्या स्वयंपाकघरामध्ये. मग तिथं आग आणि पाणी एकत्र आलं तर का आग विझली का? आग आणि पाणी कशा पद्धतीने एकत्र येते हे पण मॅटर करतं की नाही? का एकाच पद्धतीने एकत्र येणार आहे ते? आपण स्वयंपाक कसा बनवणार आग आणि पाणी एकत्र नाही आलं तर? ओके. मग त्यामुळं थोडंसं डोकं वापरणं गरजेचं आहे, की असे कॉम्बिनेशन्स आपण म्हणतो, की जेव्हा ज्यांचे ज्यांचे प्रॉपर्टीज वेगळे आहेत, मग हे मी नक्की बघितली ती माणसं थोडीशी काय असतात, की समजा रागीट असू शकतात किंवा लगेच त्यांचा मूड फिरू शकतो, हे गोष्टी होतात. पण जरुरी नाही, की त्यांच्या नशिबात किंवा म्हणतात ना, त्यांचा लक फॅक्टर खराबच झाला पाहिजे. त्यांच्या आयुष्यात कोणतं बहुत ते म्हणतात ना, मटेरियलिस्टिक त्यांचे जे अँबिशन्स आहेत त्या पूर्ण होणार नाही. नाही, नाही. इतर इतर जणांच्या पेक्षा ते जास्त एफर्ट मारू शकतात. ते जास्त पुढे जाऊ शकतात, असं पण आहे. सो त्यामुळे आपण एकदम ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जे आपण म्हणेल ना, की हे एनिमी नंबर्स, हे फ्रेंडली नंबर्स, त्या सगळ्यांवर पण फेरविचार होणं गरजेचं आहे. आणि आपल्याला मग थोडंसं जे ग्रे शेड्स आहेत ते पण बघायला पाहिजे. ओके. सो थोडंसं मी डीप लेवलला गोष्टी आज बोललो. पण मग उद्यापासून आपण थोडंसं सोपं बोलू. उद्याच्या लेक्चरला आपण मुलांकांच्या विषयी बोलू. पण थोडंसं जे नवीन आहे ते सांगणं गरजेचं होतं. त्यामुळे मी आताच्या लेक्चरला ह्या थोड्या नवीन गोष्टी घेतल्या. ओके. मग त्यासाठी मग आपल्याला कसं, की आता हे फक्त तुम्हाला मी जे काय आहे तर ह्या कोर्समध्ये, आता उद्या लास्ट लेक्चर ह्या प्री कोर्स आहे, त्याची ही सगळी झलक दाखवतो मी. ऍक्च्युली जेव्हा एक समजा 31 दिवस निदान तुम्ही रोज तास तासभर या गोष्टीला देता. ओके. किंवा किंवा 40 दिवस जास्तीत जास्त, तर तेवढं भरपूर झालं. तर मग व्यवस्थित ते बघता येतं. म्हणजे व्यवस्थित पहिल्या थिअरी पण बघता येते काय आहे ते पूर्ण पहिल्यांदा सगळं ऍक्सेप्ट करायचं, सगळं आपला रेजिस्टन्स बाजूला ठेवायचा. सगळं ते काय म्हणतात ते आहे तसं आहे. ओके, तुमचं बरोबर सगळं 100% असं सगळं ऐकायचं, की काय आधीच्या आपल्या जे विजनरी होते, आधीचे जे ऋषीमुनी होते किंवा आधीचे यातले जे विद्वान होते, त्यांनी काय सांगितलंय. मग मग पुन्हा ते सगळं रिलेट करून बघायचं. मग रिलेट करता करता मग आपल्याला लक्षात येतं की ह्या गोष्टी रिलेट नाही झालेल्या. आणि एकदाच नाही, असं समजा शेकडो केसेसमध्ये झालं की नाहीच रिलेट होत. मग तेव्हा आपण म्हणू शकतो तुम्ही भले किती विद्वान असा, तुम्ही महान ऋषी असा काय असा, परंतु ह्या गोष्टी नाही वर्क होत किंवा त्या काळात असतील मे बी, आता नाही वर्क होत. कारण काळ बदलला तसं सगळं बदलतं ना.